ओम श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 पुंडलिकावतारी श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय महावक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता तोचितो देवा श्री रुक्मिणी वरा पांडुरंगाय नमः। पुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। जय सद्गुरु समर्थ अनाथनाथा कृपावंता। मुमुक्ष शरणागत होता जन्म मारता दया नाही। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. ग्रंथकर्ते मनोहर सोत आपल्या असणाऱ्या सद्गुरू वर्याला साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी घालताय. सद्गुरू वर्या तुम्ही असणारे समर्थ त्या ठिकाणी आहात आणि तुम्ही समर्थ असल्यामुळे तुमचा असणाऱ्या कृपेचा वर्धहस्त मस्तकावर त्या ठिकाणी असल्यामुळं अनाथाचा नाथ असणारे त्या ठिकाणी तुम्ही आहात आणि या अनाथाला कृपा दृष्टी तुमची झाली की असणारा त्या ठिकाणी म्हणजे अनाथ जरी असला तरी असणारा असं भाग्यवंत त्या ठिकाणी होतोय. अशा प्रकारची तुमची कृपा आहे आणि तुमची कृपा झाल्यानंतर एखादा साधक जर म्हणजे मोक्षाचा मार्ग त्या ठिकाणी मनामध्ये इच्छित असत आणि तो तुम्हाला शरणागत त्या ठिकाणी आला त्याला परत जन्मायचा आणि मरायचा या राहट गाडग्यात तो अडकत नाही. जन्म मरणाविरहित आणि तो साधक म्हणजे त्या ठिकाणी होतो. ऐसे देतासी कृपादानासी म्हणून शरणागत पायासी भावार्थ धरून मानसी चरण चरणासी आलो असे. मग तुमचा असणारा त्या
त्या ठिकाणी कृपादान आहे आणि तुमचं कृपादान यशस्वी झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून असणारा त्या ठिकाणी साधक तुमच्या पायाजवळ शरण त्या ठिकाणी येतोय. मनामध्ये असणारा भाव आहे तुमच्या विषयी, म्हणून तुमच्या चरणावर लोळण त्या ठिकाणी घेतो आणि म्हणजे मी म्हणून तुमच्या असणाऱ्या कृपादृष्टी माझ्यावर त्या ठिकाणी व्हावी म्हणून चरणावर म्हणजे शरण म्हणजे त्या ठिकाणी आलो. मी तवानंत अपराधी अगणित पापाची वृद्धी परिकृपाळ तू दयानिधी नेई सिद्धी परमार्थ. मग हा असणारा त्या ठिकाणी संसार रूपी गौरा हाकत असताना अनेक अपराध त्या ठिकाणी माझ्या हातून झालेले आहे. मी कसा आहे त्या ठिकाणी अपराधी आहे. अगणित असणारं पाप माझं त्या ठिकाणी वाढलं गेलो आणि या पापाचं क्षालन करण्यासाठी तुम्ही दयानिधी असणारे कृपाळू असणारे सद्गुरुवर्य तुम्ही त्या ठिकाणी आहात. म्हणून हा जो माझा असणारा परमार्थ रूपी हा असणारा जो अधिक मास महात्म्य नावाचा ग्रंथ आहे, हा ग्रंथ आणि यशस्वी म्हणजे त्या ठिकाणी करावा. ऐका श्रोते हो सावधान मलमास परम आख्यान मागील अध्यायी कथन व्यक्तिपात वैतृती महिमा वर्णिला. मग असणारे ग्रंथ करते त्या ठिकाणी मनोहर सुख त्या ठिकाणी सांगू लागले, श्रोते मंडळींनो तुम्ही महेशाची मूर्ती हा सावध रीतीने असणारी कथा त्या ठिकाणी ऐका. आणि ऐकत असताना मागच्या अध्यायाच्या ठिकाणी म्हणजे या असणाऱ्या म्हणजे अधिक मासाचं महात्म्य त्या ठिकाणी वर्णन करत असताना व्यतिपात आणि वैधृती ही पंच पर्वामधील 2 पर्व त्या ठिकाणी सांगितले गेले. याचा असणारं कथानक आणि म्हणजे आपण ऐकलं गेलं. 5 पर्वे यांचा प्रश्न लक्ष्मीने केला असे आपण तया माझी सांगितले 2 पुढे अवधान दीजे. मग लक्ष्मी मातेने विष्णू भगवंताला प्रश्न केला होता, जे अधिक मासामध्ये येणारे पंचपर्व आहेत आणि या पंचपर्वामध्ये कुठलं कार्य त्या ठिकाणी केल्यानंतर महान असणारं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतो, त्याचं असणारं महात्म्य त्या ठिकाणी सांगा. असा प्रश्न केल्याबरोबर भगवंताने असणारं कालच्या अध्यायापर्यंत 2 पर्वाचं वर्णन त्या ठिकाणी करून आणि म्हणजे सांगितलं गेलं. श्री विष्णू वदत असे निके ऐक शिराब्धी कनिके मागे कथिले पर्व देखे पुढे ऐके अति आदरे. मग असणाऱ्या त्या ठिकाणी विष्णू भगवंत लक्ष्मी मातेला सांगू लागले, असणाऱ्या त्या ठिकाणी क्षीराब्दीचा असणारी त्या ठिकाणी मुलगी आहे, दुधाच्या समुद्राची असणारी तू मुलगी आहे त्या ठिकाणी. आणि ऐक म्हणजे काल असणाऱ्या 2 पर्वाचं त्या ठिकाणी वैतृती आणि व्यतिपात या 2 पर्वाचं कथानक त्या ठिकाणी सांगितलं. आता राहिलेले 3 पर्व त्या ठिकाणी आहेत, त्या 3 पर्वाचं कथानक सावध होऊन म्हणजे आहे. व्यतिपात वैतृती वर्णन तुझं म्या केले निरोपण तयाही परिषद गुण ऐके महिमान पुढारी. मग काल म्हणजे असणाऱ्या 2 पर्वाचं वर्णन म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं व्यतिपात आणि असणारं वैधृती म्हणजे ह्या 2 पर्वाचं महिमान त्या ठिकाणी सांगितलं. त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ साधकाला अधिकाधिक पुण्य कमवण्यामध्ये ही जी राहिलेली 3 पर्व आहेत, ही 3 पर्व अतिशय श्रेष्ठ त्या ठिकाणी आहेत. त्याचं कथानक सांगतो, ऐक म्हणजे सावध. शतसंक्रांतीचे फळ एके ठाई दयावरी शतपर्वणी अधिक पाही युगायुगी मासादी आयनेही होत असे विशेष. मग कसं आहे म्हणजे असणारं 100 म्हणजे असणाऱ्या संक्रांतीचं जे फळ आहे ते फळ म्हणजे एकत्र त्या ठिकाणी करावं आणि असणाऱ्या 100 पर्वणी म्हणजे असणाऱ्या प्रदोष तिथी आहे त्या ठिकाणी पर्वणीचा मुहूर्त आहे, ह्या 100 मुहूर्ताचं असणारं फळ आणि इकडं असणाऱ्या ह्या पंचपर्वाचं फळ 100 पटीनं म्हणजे जास्त मिळतं. तया शतगुणे अधिक चंद्रग्रहण असे देख तया ते शतगुणे एक सूर्यग्रहण बोलिले असे. मग असणाऱ्या 100 पर्वणीचं जे फळ आहे हे फळ म्हणजे हे असणाऱ्या यतिपात आणि असणार म्हणजे त्या ठिकाणी वैधृती, ह्या 2 पर्वामध्ये पुण्य त्या असणारं त्या ठिकाणी जर आचरण केलं तर 100 पटीनं फळ त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि त्याही पेक्षा असणारं म्हणजे चंद्रग्रहण आहे, त्या चंद्रग्रहणामध्ये 100 पटीनं म्हणजे त्याच्यापेक्षाही 100 पटीनं असणारं पुण्य आणि साधकाला म्हणजे साधता येतं. असंख्य व्यतिपात केले दान कोटी तीर्थे केलेसे भ्रमण किंवा पंचगव्यादी प्रायश्चित्ते दान व्यतिपात स्नान गंगोदका. मग असंख्य असणाऱ्या ह्या व्यतिपात पर्वामध्ये जर म्हणजे कोट्यावधी दान त्या ठिकाणी केलं, नवा या असणाऱ्या पर्वामध्ये कोट्यावधी ठिकाणी जाऊन तीर्थ स्नान त्या ठिकाणी जरी केलं, नव पंचगव्यादी असणारं जे गाईचं शेण असणारं गोमूत्र यांनी जरी म्हणजे असणारं स्नान त्या ठिकाणी केलं, 100 पटीनं त्या ठिकाणी केलं तरी म्हणजे असणारं त्या ठिकाणी
त्याच्यापेक्षाही अधिक श्रेष्ठ पुण्य म्हणजे त्या ठिकाणी साधकाला आणि या दुसऱ्या पर्वात मध्ये मिळणार आहे. कोटी पुरुषच्या चरणे जप पाही चंद्र सूर्य ग्रहण होई तया वरिष्ठ अधिक पाही ऐके रवाई शुभानने. मग याच्यापेक्षाही व्यतिपात मध्ये जे असणारा आपण दान धर्म असणारा पूजा विधी त्या ठिकाणी करतो पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. त्याच्यापेक्षाही कोट्यावधी असणारं पुण्य म्हणजे चंद्र ग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या वेळेस त्या ठिकाणी आणि म्हणजे प्राप्त करता येतं. आव हे पौर्णिमा महिमा वर्णू न शके चतुर्वक्र ब्रह्मा ते बोलायची निसा बोलत बोले न बोलवे. मग म्हणजे या ठिकाणी जे असणारं त्या ठिकाणी म्हणजे तिसरं पर्व म्हणजे असणारी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेला म्हणजे असणारं जे दान धर्म त्या ठिकाणी केला तर ब्रह्मदेवालाही सुद्धा त्याचा असणाऱ्या पुण्याची गणना म्हणजे त्या ठिकाणी करता येत नाही. एवढं कोट्यावधी असणारं पुण्य म्हणजे त्या ठिकाणी आणि त्या साधकाला साधता म्हणजे येतं. पौर्णिमा दिनी प्रातः स्नान जो नर करी आपण तयाळेचा पुण्यवान तुझान असे ना. मग या अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे त्या ठिकाणी सकाळच्या प्रहरी उठल्याबरोबर असणारं स्नान त्या ठिकाणी करायचं आणि जो असणारा साधक म्हणजे या पौर्णिमेच्या दिवशी सकाळच्या प्रहरी म्हणजे आंघोळ त्या ठिकाणी करत नाही स्नान त्या ठिकाणी करत नाही त्याच्यासारखा असणारा वाईट त्या ठिकाणी साधक नाही म्हणजे त्या ठिकाणी. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी सकाळच्या प्रहरी असणारं स्नान जर त्या ठिकाणी केलं तर त्या साधकाचा सारखा पुण्यवान म्हणजे आणि दुसरा पुरुषच म्हणजे त्या ठिकाणी नाही. किंचित सुवर्ण अथवा काही दान दीजे ब्राह्मणाचे पाळी विप्रभोजन मध्यान्ह समयी त्या एवढा नाही पुण्यवान. मग त्या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे सकाळच्या प्रहरी स्नान करावं आणि आपल्या ऐपतीनुसार थोडं जरी म्हणजे असणारं सोनं किंवा दुसरं काही एखादी वस्तू म्हणजे ब्राह्मणाला दान त्या ठिकाणी द्यावे. असणाऱ्या दुपारच्या वेळेस असणाऱ्या ब्राह्मणाला भोजन त्या ठिकाणी घालावं. हा जो साधक त्या ठिकाणी कार्य करेल ब्राह्मणाला भोजन घालेल आपल्या इच्छेनुसार दान त्या ठिकाणी देईल त्याच्यासारखा श्रेष्ठ पुण्यवान म्हणजे दुसरा कोणीच म्हणजे नाही. षड्रस मिष्टान्न पाही वाडी ब्राह्मणाचे स्वग्रही वरी दक्षिणे सहित वस्त्र देही अर्पी भावे आदरे. आणि या अधिक महिन्यातल्या पौर्णिमे दिवशी म्हणजे असणाऱ्या ब्राह्मणाला आपल्या घरी त्या ठिकाणी बोलवायचं. षड्रसांना 16 प्रकारचं अन्न त्या ठिकाणी करायचं नसणाऱ्या ब्राह्मणाला यथेच्छ भोजन म्हणजे आपल्या घरी बोलवून त्या ठिकाणी द्यायचं. भोजन दिल्यानंतर असणारा दक्षिणा ही म्हणजे त्या ठिकाणी कपडे दान त्या ठिकाणी करावी दक्षिणा त्या ठिकाणी द्यावा आणि असं जो असणारा साधक म्हणजे मनोभावे म्हणजे असणाऱ्या ब्राह्मणाला अर्पण करेल त्याच्यासारखा श्रेष्ठ साधक म्हणजे दुसरा कोणी नाही. वैशाखी कार्तिकी मागी श्रेष्ठता जाणीजे तिघी फाल्गुनी चैत्री नवविधी पौषी त्रिशुद्धी जाणीजे. मग असणारा त्या ठिकाणी वैशाख महिना आहे कार्तिक महिना आहे त्या ठिकाणी माघ महिना आहे आणि असणारा या 3 महिन्यामध्ये म्हणजे ही असणारा जर विधी त्या ठिकाणी केला किंवा असणारा फाल्गुन आहे आणि चैत्र महिना याच्यामध्ये असणारा या ठिकाणी ब्राह्मणाला बोलवून दान दक्षिणा त्या ठिकाणी दिली वस्त्रदान त्या ठिकाणी केलं तर श्रेष्ठ पुण्य म्हणजे त्या साधकाला प्राप्त करता येतं. याही तुक्याही पौर्णिमेते वेगळाले असे दैवते तेही परिसाहू तंतुते ऐकणी रुते भामिनी. मग त्या ठिकाणी असणारा प्रत्येक महिन्यात म्हणजे असणारी पौर्णिमा त्या ठिकाणी येते. मग वैशाख महिना आहे कार्तिक आहे माघे आहे आणि असणारा फाल्गुनी चैत्री आणि पौष महिना आहे. या महिन्यामध्ये ज्या असणाऱ्या पौर्णिमा त्या ठिकाणी येतात त्या प्रत्येक पौर्णिमेला वेगवेगळं दैवत म्हणजे त्या ठिकाणी असतं. मग कुठल्या पौर्णिमेला कुठलं दैवत त्या ठिकाणी सिद्ध असतं याच्या विषयीची कथा सांगतो. ऐक म्हणजे लक्ष्मी माता. श्रेष्ठ पौर्णिमा ते पाही ब्रह्म सर्वत्री दैवत राही आषाढी ते नारायण रूपेही असे तीही जाणीजे. मग असणारा ज्येष्ठ महिन्यामध्ये जी असणारी पौर्णिमा त्या ठिकाणी येते त्या असणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी दैवत म्हणून असणारे साक्षात ब्रह्मदेव म्हणजे त्या ठिकाणी असतात आणि आषाढी महिन्यामध्ये जे असणारे त्या ठिकाणी म्हणजे पौर्णिमा येते त्या पौर्णिमेच्या दिवशी विष्णू भगवंत स्वतः म्हणजे त्या ठिकाणी आणि उभे म्हणजे असतात. म्हणून करावे व्यास पूजन व्यास रूपे साक्षात नारायण या लागे करावे पूजन भाव धरोणी मानसी.
म्हणून म्हणजे या असणाऱ्या आषाढी आणि ज्येष्ठ महिन्यातील ज्या पौर्णिमा आहे तिथं म्हणजे असणारं मनोभावे असणाऱ्या म्हणजे ब्राह्मणाचं पूजन त्या ठिकाणी करावं. कारण साक्षात असणारे विष्णू भगवंत त्या ठिकाणी असतात आणि ब्राह्मणाचं पूजन म्हणजेच असणाऱ्या भगवंताचं पूजन त्या ठिकाणी होतं. असा भाव साधकानं मनाच्या ठिकाणी धरावा आणि ब्राह्मणाचं पूजन म्हणजे करावं. नादी सिद्ध हे आषाढी पूर्वी हंसरूपी श्रिया बुडी म्हणून परमहंस प्रौढी परंपरा पुढे चालत असे. म्हणून म्हणजे या ठिकाणी ही आषाढी महिन्यामध्ये जी असणारी पौर्णिमा आहे त्या ठिकाणी तिथं असणारे नादीसिद्ध म्हणजे असणाऱ्या हंसाच्या रूपानं म्हणजे त्या ठिकाणी येऊन म्हणजे गुढी उभा त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणून असणारी ही परंपरा म्हणजे तिथून पुढं आणि म्हणजे चालत आली. परमहंस रूपे नारायण म्हणून व्यास रूपे नारायण याला हे अगत्य की जे पूजन हंस रूपे नारायण म्हणून. मग असणारे भगवंत हे असणाऱ्या हंसाच्या रूपानं म्हणजे त्या ठिकाणी आले होते असणाऱ्या आषाढी महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे त्या ठिकाणी. म्हणून असणाऱ्या ह्या महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला म्हणजे असणाऱ्या ब्राह्मणाचं पूजन नारायण हा असणारा म्हणजे विष्णू भगवंताचं असणारं म्हणून म्हणजे चित्ताच्या ठिकाणी करावं आणि भगवंताचं पूजन असा भाव त्या ठिकाणी ठेवावा आणि अगत्य रूपानं म्हणजे असणाऱ्या हंस रूपानं येणाऱ्या भगवंताचं पूजन ब्राह्मणाचं म्हणजे करावं. माघ मासी माधव देवता फाल्गुनी रुद्र तत्वता चैत्र दैवता अनंता असे तत्वता निर्धारे. आणि माघ महिन्यामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे मग म्हणजे असणाऱ्या माघ महिन्यामध्ये जी असणारी पौर्णिमा त्या ठिकाणी येते तिथं असणाऱ्या माधव नावानं असणाऱ्या भगवंताचं दैवत म्हणजे त्या ठिकाणी येतं आणि फाल्गुनी महिन्यामधील पौर्णिमेला असणाऱ्या म्हणजे स्वतः शंकर म्हणजे त्या ठिकाणी आणि येत असतात आणि चैत्र महिन्यामध्ये अनेक देव म्हणजे दैवत म्हणून त्या ठिकाणी म्हणजे उपस्थित असतात. वैशाखी पितृदैवता जाण मार्गशीर्षी यक्ष किन्नर जाण देवी भवानी ते जाण पौषी पौर्णिमा बोलीजे. आणि वैशाखी महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला म्हणजे आपले असणारे जे पूर्वज आहेत पितृगण आहेत हे पितृगण म्हणजे दैवत म्हणून त्या ठिकाणी येतात आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला यक्ष गणगंधर्व किन्नर म्हणजे त्या ठिकाणी येतात आणि पौष महिन्याच्या पौर्णिमेला असणाऱ्या देवी म्हणजे त्या ठिकाणी हजर होतात. आयसिया पर्वकाळी जाण प्रतिमासी की जे पिंडदान तेने समग्र देवता तुष्टमान आशीर्वचन पैदेती. म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे विष्णू भगवंत लक्ष्मीला सांगू लागलेले आहेत. म्हणून म्हणजे अशा ह्या पर्वकाळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या त्या असणाऱ्या पूर्वजाच्या किंवा असणाऱ्या दैवताच्या असणाऱ्या प्रतिमा म्हणजे त्या ठिकाणी मांडायच्या आणि मनोभावे त्या प्रतिमेचं पूजन करून पिंडदान म्हणजे त्या ठिकाणी दिल्यानंतर सर्व काही देव देवता आहेत ते सगळे तुष्ट त्या ठिकाणी होतात, आनंदी होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद म्हणजे त्या ठिकाणी देतात. स्नान विधी दान पुण्य जे आचरती भावे जाण तयाचे ऋण जाय निर्सुन नसे अनुमान यदर्ती. मग या असणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे स्नान त्या ठिकाणी करून दान पुण्य म्हणजे असणाऱ्या ब्राह्मणाला दान धर्म करून म्हणजे जे पुण्य त्या ठिकाणी कमवतात आणि मनोभावे असणारी श्रद्धायुक्त अंतःकरणानं ब्राह्मणाला दान त्या ठिकाणी देतात त्याचं मागचं बी पुढचं बी ऋण म्हणजे त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. सगळं ऋण म्हणजे त्या ठिकाणी आणि फिटून जातं. पंचमहायज्ञ पितृतर्पण यथोक्त बीजे की जे ब्राह्मण भोजन प्रतिमासी जे करीते आचरण तया नारायण संतुष्टे. मग प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे त्या ठिकाणी हे असणारं 5 म्हणजे यज्ञ त्या ठिकाणी करतात आणि आपल्या असणाऱ्या पूर्वजाला त्या ठिकाणी म्हणजे तर्पण करतात आणि ब्राह्मणाचं मन असणारं त्या ठिकाणी येतो याची युक्त असणारं पूजन त्या ठिकाणी करतात. ते असणारे म्हणजे पूजन बघून म्हणजे भगवंताला सुद्धा आनंद त्या ठिकाणी होतो. त्या साधकावर भगवंताची कृपा दृष्टी म्हणजे होते. मासाचे ठाई जाण येतासे तिथी पर्व लक्षण तरी का करावे अनुमान बहुत दान लागेना. मग असणारे ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगतात हे प्रत्येक महिन्याला म्हणजे ही असणारी पौर्णिमा तिथी म्हणजे त्या ठिकाणी येते आणि पौर्णिमेसारखं श्रेष्ठ पर्व म्हणजे त्या ठिकाणी महिन्याला म्हणजे त्या ठिकाणी येत आहे. मग आपण म्हणजे आपल्याला पुण्य कमवायचं साधन म्हणजे एवढं श्रेष्ठ त्या ठिकाणी प्रत्येक महिन्यात असताना का म्हणजे त्या ठिकाणी वेळ घालवावा. मग एवढं असणारं ब्राह्मणाचं पूजन त्या ठिकाणी केलं की असंख्य असणारं धन म्हणजे त्या साधकाला आणि प्राप्त होतं. अल्पवेळचे पुण्य विशेष परिकोणी न धरती सायास
मग ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगतात पुण्य कमवण्याचं एवढं श्रेष्ठ महत्व म्हणजे प्रत्येक महिन्याला म्हणजे त्या ठिकाणी साधकाला साधता येतं, पण कुणी म्हणजे त्याच्याकडे असणारं लक्ष त्या ठिकाणी देत नाही. आणि एवढा सायस म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी असणारं अन्नदान, असणारं काही दान त्या ठिकाणी करायचं म्हटलं त्याचा हट्टाच त्या ठिकाणी करत नाही. आणि एखाद्या वेळेस असणारी भूतबाधा घरात त्या ठिकाणी झाली, कुणाला झापटलं की तिथं मात्र म्हणजे अनेक प्रकारचे सायस त्या ठिकाणी करतात. आणि असणाऱ्या त्या भूतखेताचा असणारा म्हणजे त्या ठिकाणी नायनाट करण्यासाठी वाटल ती किंमत मोजण्यासाठी साधक म्हणजे पुढे येतो. तेथे खर्च करीती बलतासा व्यर्थ वेचिती वयसा परिसत कारणी न वेचती पैसा गरजतासे ठसा पुराणी. मग त्या ठिकाणी ग्रंथकर्ते म्हणतात अशा पर्वाच्या वेळेस म्हणजे किती अन्नदान त्या ठिकाणी करावं, ब्राह्मणाला वस्त्रदान करावं, कुठलीही वस्तुदान त्या ठिकाणी करावी, त्यांना महाभूक पुण्य म्हणजे साधकाला त्या ठिकाणी प्राप्त करता येतं. पण तिथं म्हणजे असणारा साधक त्या ठिकाणी पैसा म्हणजे त्या ठिकाणी सोडित नाही. आणि एखादी असणारी भूतबाधा त्या ठिकाणी घरात झाली की त्याच्यासाठी कोट्यवधी जरी घरातून पैसे खर्च त्या ठिकाणी झाले तरी माग पुढे त्या ठिकाणी बघत नाही. म्हणून असणारं फुकटचं म्हणजे असणारं पुण्य कमावण्याची वेळ आली की साधक तिकडे लक्ष देत नाही आणि असणाऱ्या वाईट मार्गाला त्या ठिकाणी पैसे खर्च केल्याशिवाय राहत नाही. पुराणिक सांगताची गेले व्यासादिकी काव्य केले पुराणे विस्तारून ठेविले परिजन न चाले त्या वाटे. मग अनेक पुराणामध्ये त्या ठिकाणी सांगितलं गेलं की बाबांनो असणाऱ्या वाम मार्गाला त्या ठिकाणी न जाता सत्कर्माला त्या ठिकाणी आपला पैसा वेचा, सत्कर्मासाठी वाटल ती असणारं त्या ठिकाणी दान धर्म त्या ठिकाणी करा. एवढं जरी पुराणात त्या ठिकाणी सांगितलं तर तिकडं साधक त्या ठिकाणी लक्ष देत नाही आणि व्यर्थाने असणाऱ्या वाम मार्गासाठी पैसा त्या ठिकाणी खर्चण्यासाठी साधक माग पुढे म्हणजे बघत नाही. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. फुकट स्वल्पची ही स्वल्प ते कोणी जण ती अल्पव्रत जल. कुठं वाचायला लागला? काय वाचायला लागला? 30 च्या पुढं. हां. वाचा ते बी वाचा काय झालं? वीटन मानावा बोलण्याचा पुढे मागुता नरदेह कैचा क्षणिक संगे रती सुखाचा नाही कामाचा बाप हो. मग ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगतायत की असणारं त्या ठिकाणी फुकटचं म्हणजे असणारं कष्ट त्या ठिकाणी केल्याबरोबर किती असणारं त्या ठिकाणी म्हणजे फुकट पुण्य त्या ठिकाणी मिळवता येतं. पण साधक म्हणजे त्या ठिकाणी त्या मार्गाला जात नाही आणि आपला असणारा मोठेपणा दिखावा करण्यासाठी त्या ठिकाणी अनेक प्रकारचा पैसा त्या ठिकाणी व्यर्थ घालवतो आणि नाही त्या मार्गाला त्या ठिकाणी जातो आणि आपलं असणारं पुण्य त्या ठिकाणी म्हणजे व्यर्थ घालवतो. आणि या असणाऱ्या संसार रूपी घाट गाडग्यामध्ये त्या ठिकाणी वावरत असताना आपल्या असणाऱ्या देहाच्या आस्था त्या ठिकाणी धरतो आणि या संसारामध्ये गुरपटून त्या ठिकाणी जातो आणि आपलं पुण्य कशानं त्या ठिकाणी साधता येतं याचा विसर त्या ठिकाणी साधकाला पडतो आणि पैशाच्या मागे जाऊन म्हणजे असणाऱ्या पापात्मक कर्माची भरती म्हणजे आपत्ती पाडतो. जाय पाहता सोन्याची घटी माहुतीने लक्षिता लक्ष कोटी करिता संसाराची आटाटी जन्म शेवटी निर्फळ. आता ते सांगितले की त्या 2 वर 32 पर्यंत वाचा आता 32 च्या पुढे. वाचा. वीटन मानावा बोलण्याचा पुढे मागुता नरदेह कैचा क्षणिक संगी रती सुखाचा नाही कामाचा बाप हो. म्हणून ग्रंथकर्ते त्या ठिकाणी म्हणतायत की मी एवढं म्हणजे त्या ठिकाणी साधकाला सांगितल्यामुळे एखाद्या साधकाला त्या ठिकाणी राग येईल, वाईट त्या ठिकाणी वाटल तर हे मनाला म्हणजे वाईट त्या ठिकाणी वाटू देऊ नका. तर असणारा त्या ठिकाणी आपला अभिमान जागृत ठेवून म्हणजे कार्य कुठलंही त्या ठिकाणी करू नका आणि असणारं दान धर्मामध्ये त्या ठिकाणी कमीपणा त्या ठिकाणी होऊ नका. म्हणून आपलं पुण्य त्या ठिकाणी कमवायचं असेल तर श्रेष्ठ मार्गाने असणारं त्या ठिकाणी आणि म्हणजे पुण्य कमवा. जाय पाहता सोन्याची घटी माहुतीने लक्षिता लक्ष कोटी करिता संसाराची आटाटी जन्म शेवटी निर्फळ. बघ किती मी म्हणजे असणारा प्रपंच त्या ठिकाणी केला. हा प्रपंच करण्यासाठी किती बी मेहनत त्या ठिकाणी
ठिकाणी घेतली तरी ही प्रपंच हा होतच राहतो म्हणजे त्या ठिकाणी. पण प्रपंच करत असताना असणारा परमार्थही त्या ठिकाणी साधावा. परमार्थ साधल्यामुळे आपलं पुण्य त्या ठिकाणी साधता येतं. पण परमार्थाच्या मागे न जाता नुसतं संसारात त्या ठिकाणी गुरफटून राहिलं तर हा अमूल्य असणारा नरदेह जो प्राप्त झालाय हा नरदेह व्यर्थ म्हणजे त्या ठिकाणी आणि जाणार आहे. उदरा लागी करावे नीच सेवन तेथे पाप पुण्य न विचारता धन मिळवावे संसार लागून शेवटी कवन सांगाती. मग आपल्या असणाऱ्या पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा पोटाची भूक भागवण्यासाठी अनेक प्रकारचा अनेक मार्गाचा साधक म्हणजे अवलंब त्या ठिकाणी करतो. खोटं बोलणं खोटं असणारं त्या ठिकाणी वर्तन करणं ही म्हणजे जन्माला येऊन व्यर्थ त्या ठिकाणी आहे म्हणजे त्या ठिकाणी. आणि हे असणारं त्या ठिकाणी अनेक प्रकारचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबताना आपला संसार परिपूर्ण करण्यासाठी अनेक कष्ट त्या ठिकाणी घ्यावं लागतं. त्याच्यामुळे हा देह म्हणजे व्यर्थ त्या ठिकाणी जातो आणि त्याचाच उपयोग जर परमार्थासाठी त्या ठिकाणी केला तर हा देह मोक्षाला म्हणजे त्या ठिकाणी नेतो. येतो जगाची जगप्रौढी प्रचित पाहता ती रोकडी परी कोणाही न करिता तातडी प्रपंच सांगडी उगवावया. मग म्हणजे ही असणाऱ्या जगाची रीतच आहे म्हणजे त्या ठिकाणी परमार्थाकडे लक्ष त्या ठिकाणी द्यायचं नाही. सगळं लक्ष संसारात घालायचं. परमार्थाला दुर्लक्ष त्या ठिकाणी करायचं नाही. या देहाची माती म्हणजे त्या ठिकाणी करून टाकायची. प्रपंच करत असताना किती बी लगबग म्हणजे साधक त्या ठिकाणी करेल पण परमार्थाला बघू आज करू उद्या करू असं करून म्हणजे वेळ त्या ठिकाणी दौडून म्हणजे नेईल. असो जे करतील जैसे ते तो जगाची ते भोगतील तैसे क्रोध येऊ नये मानसे बदलो फारसे मौनी. मग असं म्हणजे ग्रंथ करते असू द्या म्हणजे आता लय म्हणजे साधकाला त्या ठिकाणी नावं ठेवली तर रागील आणि रागील आला की म्हणजे पुन्हा म्हणून ह्या कथेकडे म्हणजे त्या ठिकाणी यायचं नाही. म्हणून म्हणजे ज्याला जसं करायचंय तसं म्हणजे त्या ठिकाणी करू द्या. मी एवढं सांगितलं म्हणून म्हणजे त्या ठिकाणी राग येऊ देऊ नका. माझ्यावर क्षमा म्हणजे त्या ठिकाणी करा. कथा भाग राहिला मागे संप्रत तो पदावा लागे पौर्णिमा महिमा रमारंगे सांगितलं निजांगे रमे लागी. मग म्हणजे ही असणारं सांगत असताना कथेचा भाग म्हणजे बाजूला त्या ठिकाणी राहिला. मग कुठकोर असणारी कथा कुठपर्यंत म्हणजे त्या ठिकाणी आली की पौर्णिमेच्या दिवशी असणारं ब्राह्मणाला दान त्या ठिकाणी कसं द्यावं ब्राह्मणाचं पूजन कसं त्या ठिकाणी करावं ही असणारी माहिती म्हणजे असणारे विष्णू भगवंत म्हणजे लक्ष्मी मातेला आणि त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. याव जीव मृत्य लोके स्नान दान धीवी करते स्नाने निकैने पूर्णिया दिन पुढे श्लोकाला मध्ये बहुत सुगम सुलभ उपजाओ सांगितले से मागे राहिली क्षणिक गेली बघी तिथे त्याच्यात नाही की क्षणिके जाणूनी संसार दयाळू तो जगदीश्वर मृत्यू लोका केला प्रसार तरुणोपाय मानवता ते. मग त्या ठिकाणी असणारे साधक म्हणजे असणाऱ्या क्षणिक सुखासाठी हे संसाराचं सुख म्हणजे असणारं क्षणिक आहे म्हणजे त्या ठिकाणी त्या क्षणिक सुखामध्ये त्या ठिकाणी गुरफटून जातात आणि आपला अमूल्य असणारं पुण्य कमवण्याचा मार्ग त्या ठिकाणी सोडतात. म्हणून विष्णू भगवंत साधकाला पुण्य कमवण्याचा पर्याय कुठलाही असणाऱ्या अधिक महिन्यामध्ये त्याचं असणारं वर्णन करून त्या ठिकाणी आणि सांगू लागले. बहुत सुगम सुलभ उपजाओ सांगितलं से देव देव तो बहुत सुगम सुलभ उपजाओ सांगितलं से देव देव तो पौर्णिमा दिन स्नान दान तपाओ की जे निर्वाहो जन्माचा. म्हणून म्हणजे असणाऱ्या सुगम पर्याय असणाऱ्या सोपा पर्याय म्हणजे असणाऱ्या भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितला की पौर्णिमेच्या दिवशी असणारं स्नान त्या ठिकाणी करा. स्नान केल्यानंतर असणाऱ्या ब्राह्मणाला बोलावून ब्राह्मणाचं मनोभावे पूजन त्या ठिकाणी करा आणि यथाशक्ती असणार दान त्या ठिकाणी द्या. आपल्या पुण्याचा संचय त्या ठिकाणी म्हणजे करा. आपला जन्म सार्थक करू नये की जे पूर्वजांचे उदाहरण हे विषयीचे कथन स्वयं जनार्दन वदत असे. मग म्हणजे या ठिकाणी काय करा आपल्याला अमूल्य देह त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि या देहाचं सार्थक करण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी काय करा असणार हे पौर्णिमेचं असणारं पर्व त्या ठिकाणी साधा पौर्णिमेच्या दिवशी असणाऱ्या ब्राह्मणाचं त्या ठिकाणी मनोभावे पूजन करा आणि पूजन करत असताना साक्षात भगवंताला आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवा. भगवंत तुष्ट झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही तर तुमचा पुण्याचा संचय त्या ठिकाणी वाढल्याशिवाय म्हणजे राहत नाही.
चला. श्रीरामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. आपुला जन्म सार्थक करून की जे पूर्वांचे उद्धारण ये विषयीचे कथन स्वयंसेनाधन वदत असे. कथेचं अनुसंधान ग्रंथकर्ते सांगतायत मानवाचा देह आहे आणि हा देह अनमोल आहे, नरदेह दुर्लभ आहे आणि हा देह आपल्याला मिळालाय, भेटलाय. मग त्या मानवाच्या देहाचं सार्थक करायचं आपल्या हातामध्ये. स्वतः भगवान परमात्म्याला कृपा आली आपली, जगाचा उद्धार व्हावा, अधिक महिन्यामध्ये काहीतरी लोकांकडून पुण्य घडावं, मोक्षाचा मार्ग त्यांना मिळावा, यासाठी भगवान परमात्मा लक्ष्मी बरोबर संवाद करतायत, बोलतायत. कालच्या असणाऱ्या 5 पर्वापैकी 2 पर्वाचं विवरण काल भगवंताने सांगितलं, त्याचा महिमा. आणि आज पौर्णिमा, त्या पौर्णिमेचं महिमा भगवान परमात्मा सांगतात. ऐके ओ क्षीराब्दी बाळी अमोशेची नवाळी, श्रवण केली या सकाळी होय होळी पापांची. ऐक म्हणली लक्ष्मी, अमावस्या आहे आणि त्या अमावस्याची नवाळी, नवाळी म्हणजे त्याचं महिमान, त्या अमावस्याचं महिमान सांगतो म्हणली ऐक. या अमावस्याच्या दिवशी याचं असणारं जर श्रवण केलं तर सगळ्या पापाची धुळीस होते असं सांगतात. मास मासाची अंती येते समोषा स्थिती, तिथी तरी स्नान दान यज्ञ पद्धती करावी निर्गुती आदरे. प्रत्येक महिन्याच्या अंतीला अमावस्या ही तिथी येते आणि या अमावस्येला स्नान दान व्रत पुण्य हे सगळं असणारं, दान करावं, स्नान करावं, असं हे केल्यानंतर आचरण केल्यानंतर पुण्यपत्रामध्ये पडेल भगवंत सांगतात. सारून या स्नान संध्या देवार्चन करून या हवन मग की जे देवतर्पण ब्राह्मण भोजन यथाविधी. आणि त्या प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला स्नान संध्या, संध्याकाळच्या वेळेला स्नान करायचं, देवतेचं पूजन करायचं, मोठा असणारा यज्ञ करायचा, ज्यांना शक्य आहे त्यानं होम हवन करायचं. आणि असं जर केलं तर मग पुण्य त्या अमावस्याचं या अधिक महिन्यामध्ये केल्यानंतर जास्त पुण्यपत्रात पडतं भगवंत सांगतात. श्रद्धा की जी येता स्थित पिंडदान करून युक्त तेने पितृगण संतोष आशीर्वाद देती कुळाते. आणि मग श्राद्ध असल्यास श्राद्ध करावं, अमावस्येला त्या ठिकाणी पितृला वरती नैवेद्य दाखवावा, त्यांना पिंडदान करावा. त्या दिवशी अमावस्याच्या दिवशी त्यांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्यांनाही आनंद होतो, संतोष होतो. मग ते आपल्या कुळाला आशीर्वाद देतात. कल्याण इच्छिती व्हावे कळा, तो काय म्हणे, पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे कुळा. अशा प्रकारचा आशीर्वाद ते पितृगण देतात. ऐसे प्रत्ययी अमोशेसी आचरावे निजसेसी ते दिनी पितृलोकासी पित्रासी संतोष. अशा प्रकारच्या प्रत्ययी म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या किंवा प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पित्राला काय करायचं, ब्राह्मणाला भोजन द्यायचं, दान करायचं आणि पितृगण जे आहेत आपले पूर्वज, त्या पूर्वजांना नैवेद्य दाखवायचा. यामुळे त्यांना आनंद होतो असं सांगतात. ते दिनी पित्राला गुण पितृलोकी करिता सन्मान देऊनी मिष्टान्न भोजन तेने पितृगण आनंदती. आणि त्या दिवशी पित्रांना काय करायचं, नैवेद्य दाखवायचा. त्यामुळे काय होतं, तिकडे जे असणारे स्वर्गात मध्ये जे आपले पितृगण असतात त्यांचा सन्मान होतो. देव लोक त्यांचा सन्मान करतात. बघा कुळामध्ये काय संतती आहे, काय असणारे तुमची असणारी कुळामध्ये वाढलेली संतती आहे, धार्मिक आहे, पुण्यवान आहे, अशा प्रकारचा मान सन्मान त्यांचा वरती स्वर्ग लोकांमध्ये होतो आणि त्यांनाही आनंद वाटतो असं सांगतात. मग संतोषून देते आशीर्वचन तेने वंशवृद्धी होते सदान जया ते वाटे व्हावे कल्याण पावे सदान वैकुंठी. मग त्या पितृ लोकांना आनंद होतो आणि ते आपल्या कुळाला आशीर्वाद देतात. मग ज्यांना वाटतंय की आपले पितृगण नरकामध्ये जाऊ नये, त्यांचा उद्धार व्हावा, बरं जरा नरकाला गेले असतील तर तुम्ही अमावस्येच्या दिनीला जर त्यांना पिंडदान केलं, प्रसाद दाखवला, नैवेद्य दाखवला तर ते नरकामधून स्वर्गाला जातील, त्यांनाही आनंद होईल. आपल्याला वाटत असेल आपल्या पितृगणाचा उद्धार व्हावा तर हे असणाऱ्या प्रत्येक अमावस्येला पिंडदान करा, त्यांना नैवेद्य दाखवा, ब्राह्मणाला भोजन द्या. तेने अवश्य करावे पिंडदान न केले अपाय दारुण आणि मोक्ष रूप कल्याण सावधान परिसावे. आणि त्या लोकांना वाटतंय की आपल्या पितृगणाचा उद्धार व्हावा, त्यांनी पिंडदान करावं. पिंडदान म्हणजे नैवेद्य दाखवावा, नैवेद्य देवाला असतं,
पितृगणाला पिंडदान शब्द आहे. त्यांना पिंडदान द्या, दिल्यानंतर त्यांना आनंद होतो अशा आणि ते मोक्ष रूपाने आशीर्वाद देतात. आणि जर नाही दिलं पिंडदान तर त्यांना रागही येतो असं सांगतात. एक मासावरी उपोषण पित्रांते होतसे जाण मग तया ते करावे लागे वायू भूषण तव ते कोपून शापित. एक महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि महिनाभर त्यांना उपोषण घडलं जातं. तुम्ही ज्या वेळेस त्यांना नैवेद्य पिंडदान करता, नैवेद्य दाखवता, त्याच वेळेस त्यांना भोजन भेटतं. एरवी महिनाभर त्यांना वायू भक्षण, वायू पासून निघणारा वारा प्राशन करून त्यांना असणाऱ्या त्या ठिकाणी राहावं लागतं असं सांगतात. त्याची आशा पास्तव पाही संसार पुरी न पडेची काही कष्टी होती सर्वदाही म्हणती अमुचे दहेची पै. आणि मग त्यांना शाप देत असतात ते असणारे पितृलोक. आणि शाप दिल्यानंतर ना पुन्हा मग संसारामध्ये कमतरता पडते अशा प्रकारे सांगू लागले. श्री गणेशाय नमः. मोठं नाव का त्याची आशा पस्तव पाही संसार पुरी न पडेची काही कष्टी होती सर्वदाही म्हणती आमची देवेची पै. आणि मग बघा, आपण जर पितृगणाला हा पिंडदान केलं नाही अमावस्येला तर त्यांना खायला भेटत नाही. आणि त्यांना नाही खायला भेटले की राग येतो. आणि राग दिला की राग आला की ते पितृगण काय करतात, शाप देतात. मग जीवनामध्ये अडचणी येतात. मग आपल्याला जीवनामध्ये जर अडचणी आली तर आपण ब्राह्मणाकडे जातो आणि ब्राह्मणाला म्हणतो बघा आमच्या जीवनामध्ये असंच चाललंय. मग ती सांगतात जावा काशीला जावा, नाशिकला जावा, त्र्यंबकेश्वरला जावा. का पितृदोष लागलाय तुम्हाला. पितृदोष म्हणजे पितृ लोकांनी दिलेला शाप आहे आणि तो पितृदोष तुम्हाला लागला. त्याच्यासाठी जावा, तीर्थाच्या ठिकाणी जावा, तिथे त्यांना पिंडदान करा, त्यांना तिथं तो आनंद होईल. मग आनंद झाल्यानंतर पुन्हा ती पितृ तुमच्यावरती संतोषमान होतात, मग ते आशीर्वाद देतात, मग पितृदोष संपला जातो. म्हणून पितृदोष झाल्यानंतर ना आपल्या जीवनामध्ये अपाय घडले जातात, दुःख जीवनाला प्राप्त होतं. आणि पितृदोष घालवण्यासाठी पुन्हा वेगवेगळ्या तीर्थाला हिंडावं लागतं. म्हणून ते पितृदोष होऊ नये यासाठी अमावस्येला पिंडदान करा आणि पिंडदान करून त्यांचं मन प्रसन्न करा असं सांगतात. आदो आचरण करीती सरस मग बोल ठेवीती प्रकाश कुसुम साधिती संसारास धरुणी अभ्यास निजमनी. असं म्हणले. मग अशा पद्धतीने काय करतात लोक, जर आपल्या जीवनामध्ये दुःख आलं तर दोष कोणाला देतात, नशिबाला. आमच्याच प्रार्थनामध्ये असं का, आमच्याच नशिबात असं का, आचरण व्यवस्थित नाही, पूर्व उपर जे काय असणारे पूर्वजांच्या क्रिया आहेत त्या क्रिया व्यवस्थित नसतात, त्याच्यामुळे त्यांना राग येतो आणि ते पितृगण शाप देतात. पण आपल्या लक्षामध्ये हे येत नाही, आपण आपल्या नशिबालाच दोष देत बसतो असं महाराज सांगतात. जिता धडन बोलती वचन मग कोठोनी करतील पिंडदान जळो एसियाची पुत्र पण काय वाचून संसारी. अहो जे लोक आपल्या आई बापाला जिवंत असताना नीट बोलत नाही आणि मेल्यावरती काय पितृतर्पण करणार आहेत, पिंडदान करणार आहेत. जिवंत असताना त्यांना टाइमला चहा भेटत नाही, 2 टाइमला जेवण भेटत नाही. आणि मेल्यानंतर ना ज्याने जिवंतपणे आई बापाची काळजी नाही घेतली आणि मेल्यावर काय ही लोक पिंडदान तिळतर्पण करणार आहेत, अशा पुत्रांचं जगणं व्यर्थ आहे, जळ आहे. अशा प्रकारे महाराज सांगतात. धन्य धन्य ते पितृभक्त अमान्य कर्ण करीती वचनाते सदा सर्वदा पुरविती होईत मगितीला पदार्थ देताती. ग्रंथकर्ते सांगतायत धन्य धन्य ते पितृभक्त जे आपल्या वडिलांचं बोलणं ऐकत टाळत नाही, प्रत्येक शब्द पाळतात आणि आपल्या वडिलांना पाहिजे ते हवा तो पदार्थ तात्काळ आणून देतात. अशा प्रकारचे वडिलांच्या शब्दाचे बाहेर न जाणारे जी मुलं आहेत ते मुलं जगातामध्ये धन्य येतात असं सांगतात. जिवंत असता सन्मान मेलिया करती गयावर्जन प्रतिमासे अमावस्यासी जान ब्राह्मण भोजन श्रद्धयुक्त. अरे जिवंत असताना सन्मान करायला पाहिजे. आपण जिवंत असताना सन्मान करत नाही, वडिलांचं ऐकत नाही, त्यांना पाहिजे ते योग्य ते वेळेला देत नाही.
आणि मेल्यानंतर पुन्हा मग काशीला जाणार, गयेला जाणार. प्रत्येक महिन्याला अमावस्याला ब्राह्मणाला भोजन, श्रद्धा त्या ब्राह्मण भोजनावरती श्रद्धा ठेवताय. पण जिवंत बाप असताना त्याला कधी टायमाच्या टायमाला विचारलं नाही, खायचं प्यायचं त्यांना विचारलं नाही. आणि मेल्यानंतर मोठमोठा कार्यक्रम त्यांचा ठेवायचा. त्यांचं 10वं 12वं 13वं वर्ष श्राद्ध, प्रत्येक महिन्याचं श्राद्ध एक काशीला गंगेला जाऊन करायचं असं महाराज सांगतात. सुफळ तयाचा संसार सदा तुष्टमान श्रीधर आशीर्वाद देती अमर हो कल्याण मनोनी. त्यांचाच संसार सुफळ आहे. कोणाचा? जिवंत असताना सन्मान देतात आणि मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या सगळ्या क्रिया व्यवस्थित करतात. अशा पुत्राचा संसार सुफळ आहे. त्यांच्यावरती भगवान परमात्म्याची कृपा आहे. भगवंत त्यांच्यावरती प्रसन्न आहे आणि पितृ सुद्धा त्यांना आशीर्वाद देतात, कल्याण कुळाला इच्छतात असं ग्रंथकर्ते सांगतात. ऐसेच एका पितृभक्त पाही माझे नमन तयाचे पायी हेची बुद्धी सर्व काळ हृदयी देवो शेषाई परमात्मा. अशा प्रकारचे जे काही पितृभक्त आहेत, जे वडिलांच्या बोलण्याच्या शब्दाच्या बाहेर जात नाहीत, अशा पितृभक्ताच्या पुत्रावरती माझा नमस्कार आहे, त्यांच्या पायावरती माझं वंदन आहे. आणि त्यांची असणारी भगवान परमात्मा आमच्या बुद्धीमध्ये राहावा, हृदयामध्ये राहावा अशा प्रकारचं मागणं ग्रंथकर्ते करतात. सांप्रत काली माझे पुत्र पान किंचित ऐकावे वर्णन क्रोधेन भरावे पूर्ण नसा सामान्य वाचनासी. अहो आता मी तुम्हाला सांप्रत सांगतो. सांप्रत म्हणजे थोडस कलियुग चालू आहे म्हणून सांगावं लागतं महाराज. तुम्ही अनेक ग्रंथ पहा, प्रत्येक ग्रंथामध्ये थोडं तरी कलियुगाचं वर्णन आहे. भक्ती विजयच्या पहिल्या अध्यायामध्ये महिपती महाराजांनी कलियुगाचं वर्णन केलेलं आहे. गरुड पुराणामध्ये 15व्या अध्यायामध्ये ग्रंथकर्ते माधव यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कलियुगामध्ये लोकांचं वर्तन बदललेलं आहे, आचरण बिघडलेलं आहे म्हणून थोडस सांगावं लागतं. ग्रंथकर्ते नरहरी सुत मनोहर सुत सांगतायत, मी सुद्धा थोडस सांगतो. कलियुगामध्ये लोक कसे आचरण करतात त्याचं वर्णन थोडस सांगतो. राग येऊ देऊ नका माझ्या बोलण्याचा. महाराज सांगतात, पिता सांचवी द्रव्यर्था नेलोनी पाप पुण्य पंथाधन सर्वता साचवितसे. आपुली हा सुख स्वार्था. काय करतात बाप हे असणारे पिता जे आहेत वडील, आपल्या स्वतःच्या सुखाच्या स्वार्थासाठी बाप काय करतो? धनाचा संचय करतो. धन साचवत असताना पाप पुण्याचा विचार करत नाहीये आणि आपल्या लेकरांसाठी, आपल्या पिढीसाठी धनाचा संचय बाप साचवून ठेवतो. म्हणे मुले माझी अज्ञान माझे झाले वृद्धपण कामा येई शेवटी धन पुत्र लागुनी माझी आ. तो बाप विचार करतो महाराज लेकरं लहान आहेत, लेकरांना कमवायचं कळत नाही, माहिती नाही. आता माझंही वय झालेलं आहे, मी पण म्हातारा झालोय, मलाही कमवता येत नाही. लेकरं अज्ञान आहेत. मग लेकरांच्या उपजीविकेसाठी, त्यांच्या संसारासाठी काहीतरी आपण जीवनामध्ये कमवलेलं धन उपयोगाला येईल म्हणून तो बाप आपल्या लेकरासाठी पैसा कमवून ठेवतो. मग ते पुत्र होती तारण पितया ते आले वृद्धपण सदा हेळसती दारुण मागता धन देती. मग ते मुलं ज्या बापानं पैसा कमवलेला आहे कष्ट करून, स्वतःचं शरीर चिजवून पैसा आपल्या लेकरांसाठी कमवला, ती लेकरं लहानाची मोठी होतात. लेकरं लहानाची मोठी झाल्यानंतर ना, तरुणपणामध्ये आल्यानंतर ना बापाला म्हातारपण येतं आणि बापाला म्हातारपण आल्यावर ही पोरं तरुणपणामध्ये बापाचं ऐकत नाही. बापाला पाहिजे ती गोष्ट टायमाच्या टायमाला देत नाही तर असं सांगतात. पिता फुले धन मागे तयावरी डोळे फिरविती रागे म्हणे मी याचे काय ऋण लागे वडिलो पार्जित पाहिले. बाप आपली वस्तू लेकराला मागतो, म्हातारपणामध्ये उठता येत नाही, चालता येत नाही म्हणून लेकराला जर मागितलं तर लेकरू देत नाही. मी काय ह्यांचं ऋण लागतो काय? मी काय तुम्हाला काय तेवढंच काम आहे का? अशा प्रकारे आपल्या बापाच्या हृदयाला लागल अशा प्रकारची वाघबाण, शब्दरूपी बाण ते लेकरं तरुणपणामध्ये बापाला वृद्धपणामध्ये मारतात असं ग्रंथकर्ते सांगतात. बालत्वापासून पाळीला तोंडीचा घास चारीला शेवटी पुत्र कामाना आला वृद्धापणी पितया ते. अहो बालपणापासून सांभाळ केलेला असतंय, पाळलेला असतंय. लेकराला हाता
सांभाळलेलं असतंय, तोंडातला घास काढून त्या लेकराच्या मुखामध्ये तोंडामध्ये घातलेला असतंय, आणि तो सुद्धा मुलगा ज्याला हाताच्या फोड्याप्रमाणे सांभाळलेला आहे, तोंडातला घास काढून त्याच्या तोंडामध्ये घातलेला आहे, आणि तेच मुलगा जर लहानाचा मोठा झाला, तरुणपणामध्ये आला, तर बापाच्या कामाला येत नाही, बापाचा शब्द ऐकत नाही, बापा जर काही बोलला, त्याने जर काही मागितलं तर रागाने त्याच्यावरती डोळे फिरवतो. अशा प्रकारे कलियुगाची राहटी आहे, कलियुगामधल्या लोकांचं आचरण आहे. म्हणून सांप्रत सांगितलं, थोडक्यात सांगितलं, ग्रंथकर्ते सांगतात, ऐसे ही पुत्र सती नको देवा, ऐशी याची संगती जिता नाही, नाही गती मेलिया सद्गती केवी होय. ग्रंथकर्ते मनोहर सुत सांगतायत, अशा प्रकारची मुलं कलियुगामध्ये आहेत. म्हणून देवा असल्या लोकांची संगती नको, जी लोक आपल्या बापाचं आईचं ऐकत नाहीत, त्यांना व्यवस्थित सांभाळत नाहीत, अशा लोकांची संगती नको. दुर्बुद्धी ते म्हणा कदानुपजी नारायणा, भगवत सद्भक्ताची संगती आम्हाला दे, असं ग्रंथकर्ते सांगतात. म्हणून एकची पुत्र भला, जेने कुळाचा उद्धार केला, आई पर साधनी भला, वंश केला जे नर करती उद्धार. आणि म्हणून एकच मुलगा दे, अनेक मुलं देण्यापेक्षा एकच मुलगा आम्हाला दे, आणि असा दे की ज्या मुलानं कुळाचा उद्धार झाला पाहिजे, वंशाचा उद्धार झाला पाहिजे. अनेक मुलगा असून काय करायचं, एक 4 5 मुलं आहेत एका जणाला, पण आई बाप वृद्ध आश्रमामध्ये आहेत, मग काय करायचं 4 आणि 5 पोरांना? एकच मुलगा पाहिजे कुळाला, पण त्या कुळाचा उद्धार त्याने केला पाहिजे. धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी, सकळ कुळाशी तारियेले, यमाची यातना चुकविला दंड, वंशी झाले एक हरिभक्त. अशा प्रकारचा एकच हरिभक्त आमच्या कुळाला दे, ग्रंथकर्ते सांगतात. ऐसे जे का सुपुत्र पाही, त्याची आचरती आमोशाही उरताही, आणि का पुण्य कर्म पाही, परलोक पाही साधिती. असं म्हणले, अशा प्रकारचे सुपुत्र जे आहेत तेच हे आमुष व्रताचं आचरण करतात, पिंडदान करतात, तिळतर्पण करतात, आणि आपल्या पितरांना संतोष देतात. अशाच प्रकारचे सुपुत्र हे व्रत आचरण करतात. भगवंत सांगतात, जे नर करती पिंडदाना ते, वरी आचरती व्रता ते, तयाही वरी मलमासा ते, विशेष पर्वणी आमोशा. जे लोक आपल्या पूर्वजांचं पिंडदान करतात आणि दान देतात, ब्राह्मणाला भोजन घालतात, इतर वेळे ते लोक त्यांनाही पुण्य भेटतं. पण त्याच्यामध्ये जर अधिक महिना आला आणि त्या अधिक महिन्यामध्ये अमावस्येला जर आपल्या पूर्वजांना पिंडदान केलं तर त्या पितृगणांना संतोष होतो. महाराज सांगतात, वर्धते प्रत्यय सत्यनात्र कार्यान. बरोबरचा श्लोक वाचा, काय ऐसे ही परवे दोन पाही, पौर्णिमा अमावस्या तेही तुम्हा निविदे सर्वही, शेषशाही बदला से. ग्रंथकर्ते मनोहर सुत सांगतायत, अशा प्रकारची 2 पर्व आहेत, अमावस्या आणि पौर्णिमा. 5 पर्व आहेत या अधिक महिन्यामध्ये येणारे. त्या 5 पर्वापैकी 4 पर्व झाले. 4 पर्वाचं वर्णन केलं काल, 2 पर्वाचं सांगितलं, वैधृती आणि वित्तीपात. आज 2 पर्व सांगितले, अमावस्या आणि पौर्णिमा. आता 1 पर्व राहिले, द्वादशी. ते आपण उद्याच्या अध्यायामध्ये पाहणार आहेत. मग अशा प्रकारची पंचपर्वाचं निरूपण भगवंतानं लक्ष्मीला सांगितलं. जे नर ऐकुनी नाचरती, पुराण श्रवणी न बैसती, तयाची न चुके यातायाती, पुनरावृत्ती चुके ना. अहो, जी लोक ही व्रत आचरण करत नाहीत, पोथीला कथेला येऊन बसत नाही, त्यांचं जन्ममरण चुकत नाही. आपल्याला कुठल्याच व्रताचं आचरण करायला नाही जमलं तरी 8 ते 10 वाजेपर्यंत इथं येऊन बसायचं.
पोथीला येऊन बसायचं, कथेला येऊन बसायचं, सगळं पुण्य भेटतं. कारण हे अधिक महिना आहे. याच्यामध्ये जर कथा, पुराण, श्रवण, भगवंताचं चरित्र जर ऐकलं तर पुण्यामध्ये वृद्धी होते. पण अशा प्रकारचे लोक कुठलंही व्रत करत नाहीत, कथेला येऊन बसत नाहीत, म्हणून त्यांचं जन्म मरण सुटत नाही. महाराज सांगतात, पितरातेन करीती तोष, तयाची संतती होय नाश. या लागी श्लोकाधार विशेष, श्रवण कीजिए आदर. ग्रंथ करते सांगतायत, पितरांना जे संतोषत नाहीत, त्यांना आनंद जे देत नाहीत, पूर्वजांना त्यांना आनंद कधी होतो? अगोदरच्या वळ्यांमध्ये सांगितलं, अधिक महिन्यामधल्या अमावस्येला जर ब्राह्मण भोजन घातलं, त्यांना पिंडदान केलं तर त्या पितरांना आनंद होतो. आणि त्यांना आनंद जे देत नाहीत अशा प्रकारची संतती, मुलं, त्यांचा संसाराचा नाश होतो. त्यांच्या संसारामध्ये दुःख, दरिद्री येतं. मी माझ्या मनाचं बोलत नाही, श्लोक ऐका. या लागी श्रोते जन हो, मल मासाते पहा हो. अगत्य व्रताते आचरा करलाही परमार्थाचा. म्हणून श्रोतेजन हो, या अधिक महिन्यामध्ये जी सांगितलेली पर्व आहे, या पर्वाचं तुम्ही आचरण करा. काल सांगितलं, वैद्युती नावाचं पर्व इंद्रानं आचरण केलं, इंद्रपद घेतलं. आपलं गेलेलं पद जर प्राप्त करायचं असेल किंवा जर जीवनामधलं दुःख घालवायचं असेल तर 5 पर्व या महिन्यामध्ये सांगितले, त्याचं आचरण करा. जैसाला हो घेता संसारी, तैसाची की जय परमार्थावरी. तेने चुकेला येर झारी, जन्मंतरी खंडेला. जशी ओढ आपली संसारामध्ये असते ना, टाइमाच्या टाइमाला आपण ड्युटीला जातो, कामाला जातो, 1 मिनिट सुद्धा मागे पुढे होत नाही का? हाजरी पुढे. म्हणून आपण टाइमाच्या टाइमाला 5 मिनिटं आधी जातो ड्युटीवरती. हे काय आहे? संसाराची ओढ आहे. आणि पण तशीच ओढ जर परमार्थाकडे केली, 8 वाजले की आपण पुतीला येत नाही, जाऊ दे त्यांचं ते करते चालू, बघू पुन्हा चहाच्या टाइमाला जाऊ आपण. म्हणजे इकडं परमार्थाकडे ओढ नसते, जाऊ दे काय, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जाऊ. पण संसाराकडे तसं नाही. संसाराकडे माणूस आवडीने जातो आणि परमार्थाकडे सवडीने येतो. वेळ भेटेल तेव्हा परमार्थ करतो. पण तसं नाही माय बापा. जेवढी ओढ तुम्हाला संसारामध्ये आहे, आवड आहे, तेवढीच आवड परमार्थामध्ये धरा. आणि धरल्यानंतर काय होतं? जन्म मरण खंडेला. जन्म मरण 84चा जो फेरा आहे, तो फेरा संपला जाईल असं महाराज सांगतात. नरदेह परम सांगे, येते धरावा सत्संग. सत्संगा विन साधन मार्ग, हातान लागे सर्वथा. हा नरदेह सांग आहे. सांग म्हणजे चांगला आहे, अतिशय सुंदर असणारा हा नरदेह आहे. आणि या नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून या नरदेहाचं कल्याण करा, उद्धार करा, सत्संगती धरा. संताच्या, साधूच्या, चांगल्या लोकांच्या संगतीला या. कथा, पुराण, कीर्तन ऐका, जीवनाचं सार्थक होईल. महाराज सांगतात, म्हणून मला मास अवधी, साधो हिची संधी आधी. गाठ घाला मूळपदी, भजा गोविंदी आदरे. म्हणून ग्रंथकर्त्यांनी सांगितलं, या असणाऱ्या मल मासाची अवधी. अवधी म्हणजे ही महिन्याची वेळ जी आहे. कारण ही जर महिना गेला तर पुन्हा 3 वर्षाच्या आतमध्ये महिना येत नाही. 3 वर्ष या महिन्याची वाट बघावी लागते. आणि या महिन्यामध्ये केलेलं सत्कर्म ते वृद्धिंगत स्वतः वाढलं जातं. म्हणून मूळ गाठ काय आहे तर भगवंताचं नामस्मरण करा, भजन करा. हे असणारा उद्देश ग्रंथकर्ते सांगतात. स्वस्ति श्री अधिक महा